वेलकम बॅक टू चॅनल. आणि आज सोम एकदम खुश आहे. का बरं? कारण की आज त्याला सकाळी सकाळी त्याचं फुलपाखरू दिसलंय. तर तो आम्हाला आता त्याच खुशीमध्ये रबडी प्यायला घेऊन चाललाय. रबडीच ना? शाही रबडी. राजमहलवर रबडी प्यायला घेऊन चाललाय डायरेक्ट. कोणी जर माझ्या मट्टाचं मला हे दिलं ना, फोन नंबर, डायरेक्ट भोजमध्ये मी देतो ना, माझ्याकडे आहे ना. तू देऊन झाली. अजून एक्स्ट्रा काही इन्फॉर्मेशन दिली ना, बदाम शेक, रबडी विथ बदाम शेक. आणि जर माझ्यासोबत अरे बाप, चल चल चल, काही होत काहीतरी घडलं वाटतं, काहीतरी झालंय वाटतं इथं. आणि जर माझ्यासोबत माझी मट्टा आली ना, डायरेक्ट राणी बनवून ठेवून तिला. मग मट्टा प्लीज कमेंट करा खाली. फेअरवेलला सगळ्यांना रबडी का? डायरेक्ट सोम भाऊ. आणि असं आमचं आता फेअरवेलचं आमचं नियोजन पण चालू आहे गाईस. तर फेअरवेल बघा तुम्ही आता किती भारी करणार आहे आम्ही. आपण लय उलट पालट. अरे हाव ना, तू इकडून काऊन घातली? झालोय आम्ही आता. स्पेशल थँक्स टू सोम. थँक्यू. कारण की आम्हाला त्याने एवढ्या छान ठिकाणावर रबडी खायला आणलंय. बघू शकता राजमहल आईस्क्रीमला गाईज. बघू शकता तुम्ही. तर गाईज बघू शकता किती मोठं मन आहे गाईज. असं मोठं मन पाहिजे. प्लीज विचार करा, माझी जर आयटम आली तर मी काय करून देऊ. अंजीर शेक आणि बघा रबडी गाय. वा वा वा. खायचं नको टाकत वाटलं. का बरं नजर लागते काय तुला? असं वाटतं मला. हो का? बर दाखवायचं नाही आपण असं. हो का? दाखवायचं नाही का? सोमला आवडत नाही का असं? त्यांनी त्याच्याकडून पार्टी दाखवता दाखवायला पाहिजे. बरोबर आहे. नजर लागते ते मोठं हॉटेल. ठीक आहे, छान आहे. पण रबडी बरं का खायला बघ. एकदम मस्त रबडी होती गाईज. खूप छान रबडी होती. असेल ना, बघ ना. ते काय भीम UPI त्याच्यावर मारणार. ते काय भीम UPI मार त्याच्यावर. एकदम छान रबडी होती गाईज. थँक्स टू सोहम फॉर दिस स्पेशल. घे ना. हां मग होईल ना. मग घे ना. ले लो. घेतलं ना. मला घे नाही. मला घे. अरे घे. हे बडशोप असती काय तिथं, बडशोप म्हणून शेरी घेते. चाललो आता आम्ही घरी. भीमीनी केलं ना. मला 10 रुपये आले कॅशबॅक. आणि याला आले असेल बघ. मग अजून 2-3 पेमेंट करा. आता आम्ही रबडी खाल्ली आहे. आता आम्हाला ते फेअरवेलसाठी एक पावभाजी आणि पुलावचा कॉन्ट्रॅक्ट द्यायचा आहे गाईज. आम्ही आता त्याचीच शोधतोय आम्ही त्याला. आता 2-4 दुकानात शोधले आम्ही. आता आम्ही एका नवीन दुकानावर चाललोय. चल ना तू इकडून. त्या मोमोजच्या समोर. तर बघू आता काय रेट सांगतो तो आम्हाला. काय नाही तर सांगतो तुम्हाला काय जाणं या चायनीज आणि पुलावला. तिथं विचारू आम्ही आता की आम्हाला काय रेट सांगतात ते, काय नाही तर बघू. आलोय खायला आलोय. आमचे शॉर्ट काउंट घेतोय. बघू ना तुम्ही सूट होताय काही तर. गाईज आम्ही तर विचारलं आता, पण ते म्हणताय की तिथं आम्ही लाईव्ह नाही देऊ शकत तुम्हाला गरम. इथून तुम्हाला कंटेनर टाईपमध्ये पावभाजी आणि पुलाव असं बनवून देऊ म्हणे. तर हे आम्हाला काही असं आवडलं नाही आहे. म्हणून हा प्लॅन ड्रॉप केला आहे आम्ही.
आता बघू एका दुसरीकडे परत एक चक्कर मारणार आहे. हंग्री बाईट्स म्हणून आहे, तिथे जाणार आहे आम्ही. सोम भाऊ विजय असो, सोम भाऊचा विजय असो. हे कुणाला म्हणणं भाऊ या ओनली सोम भाऊ बात मा- कुछ नहीं भाई. भाई हे टाकू नका, नजर फिदर जायचे. नजर तुला. अरे काजल लावतो इकडे बघ. हे नाही, काढायची गरज नाही. पहिले काळ आहे, काढायची गरज नाही. अरे सरनेम मध्येच काळ आहे असं म्हणलो. सरनेम मध्येच ज्याच्या काळ आहे तर त्याला काय नजर लागू शकते गाईस. लॉजिक ऍप्टी तर क्लिअर होत नाही तर म्हणतेच लॉजिक लागू राहील. आम्ही परवा रात्री एका हॉटेलला गेलो होतो गाईस. तिथं पण विचारपूस केली होती पण तिथं काही पटलं नाही. मी सांगितलं होतं कोणा 17,000 सरळ सरळ कशाला सरळ ना रे. अरे इकडे काय पण त्या अंगरी बाईट सरळ जायचंय जायचं ना. आपल्याला मध्ये ना सरळ जायचंय ना. इकडे पकडलं करायचं काय नेमकं ते होतं. पेन्ने डोसा खायचा राहू इथं कुठे भारी. काय काय ॲम्बियन्स आहे भाई बाप. काय फिरता फिरता सोमला आली होती. जॉबलाच का सोमला मग फिरायला आली होती. मला नाही, कुणालला आणि सोमला टॉयलेट आली होती. हा, आता तुम्ही अरे म्हणला. भाई, पण येऊ शकत नाही का ते काही असतं ना भाई, ज्याला ऐकायला येणार ना. हा, आली होती आम्हाला. बस का आम्हाला ॲम्ब्युलन्स काही नाही होत, काही होत नाही इकडला. तर मग आम्हाला आता सुला जायचं होतं बाथरूमला, टॉयलेटला. तर जागाच नव्हती. मग आता आम्ही MIT हॉस्पिटलच्या टॉयलेट यूज करणार आहे गाईस. चाललंय बाथरूमला. अरे भाई थोडंसं लागलं. थोडंच लागलं बरं, नाहीतर जास्त फ्रॅक्चरवर निघून गेलं काम. मग अरे बरं झालं तिची गाडी स्लो होती. स्लो होती बरोबर. मग? आणि डोक्यात हेल्मेट मग नाही तर काय सांगतो भाऊ, जीवाचं हे खरं बघ. खरं नाही भाऊ कुणाल. हॅलो बरं करा आता. हॅलो कसं वाटतं MITच्या बाथरूम मध्ये मुतून? MIT हॉस्पिटलच्या बाथरूम मध्ये मुतून झालंय काय आमचं पेशंटला भेटून. उद्या गेलास का उद्यावर? 5 रुपये वाचवले काय? फुकट आहे फुकट मी वाचवले, थँक्यू म्हण. सोमने आम्हाला काय रे, काय पिऊ घातली? सू हा सू रबडी करे, रबडीत ना पुन्हा तू शब्द बी लक्षात राहत नाही राव माझ्या एवढं रबडी, हो ना. मागायचं पिल्यावर माहिती आहे का काय होतं ते? सू होती सू. रबडी का रसमलाई काय होतं रे पुन्हा? अंजीर शेक, अंजीर शेक आणि अजून दुसरं काय होतं? रोज स्पेशल रोज रबडी. रबडीच होती ना. हा रबडी पिऊ घातली. मग मी त्याला मुतायला जागा सांगितली चांगली काही. हे पाय मस्ती पाय योग्य म्हणतो आता येतो म्हणे उद्या. आता आम्ही बुक करायला आलोय काही. 1 तारखेशिवाय येत नाही ते. बोल बडे. झालंय बुकिंग. ऑर्डर दिली आम्ही आता गाईज फेअरवेलसाठी. हे बघू शकता इथं हंग्री बाईट्सला, हंग्री हर्ट सॉरी, दिली बुकिंग. गाडी चावी कोणाकडे? माझ्याकडे. कुणाला तुझ्याकडे? तर झालंय आम्ही आता ऑर्डर पण दिली, ॲडव्हान्स पण दिलाय त्यांना. चांगली ऑफर दिली त्यांनी आम्हाला आणि परवडणार आहे. मेन म्हणजे ते लाईव्ह सेटअप लावताय गाईज, त्याच्यामुळे आम्ही जास्त मनावर घेतलं. काय सोम? ते काकाला म्हणा चॅनल सबस्क्राईब करता म्हणा. हा म्हणून झाल्यावर मग मेन म्हणजे ते होतं. आणि सगळं गरम गरम भेटणार असं त्यांनी आम्हाला तर आता तर बोललंय. बघू आता काय होतं काय नाही. काय रे त्या दिवशी ते आपल्याला रायता बी अनलिमिटेड म्हणले होते बरं. हा जाऊ दे ना. चला तर गाईज आता पाऊस पण यायला लागलाय आणि आम्ही आता घरी चाललोय. 3 वाजले, वेळ झालाय. भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. अशीच आमची एक काही तयारी चालू असणार आहे. चॅनलला तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा. आम्ही तुम्हाला पूर्ण फेअरवेलचं मॅनेजमेंट दाखवू, सगळं दाखवू ब्लॉगमध्ये. काय तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.